दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. निलेश बंद्रे पण बघितलं तर लेट मात्र थेट या टीममध्ये जॉईन झालेत. आता बॉलिंग बॅटिंग युनिट वाढलं पिरबाबा स्पोर्ट्स पापडी टीमच्यासाठी, कारण की सकाळच्या मॅचमध्ये नव्हते आणि आता म्हणजे पहिल्या मॅचमध्ये नव्हते, दुसऱ्या मॅचमध्ये आता सज्ज झाले. तर मग बेनिफिट त्यांचं काय आहे माहीत आहे, कारण की कशा प्रकारचे खेळाडू आहेत. बॉलिंगमध्ये आपण पाहिलं तर आता योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकतो आपण दोन बॅट्समॅन आपण बघितलं. बॅटर आहेत सचिन आहेत आणि त्यांच्या सोबतीने आपण बघितलं तर आदित्य आहेत. हे दोन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन ओव्हरचा मॅच. या दोन ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर धावा किती फलकावर मात्र लगावल्या जातील बॅटिंग करत असताना. सचिन स्ट्राईक एंडकडे आपण बघतो. मग सुरुवात झाली आहे. 12 चेंडूचा खेळ तुमच्या हातामध्ये असेल आणि या 12 चेंडूमध्ये तुम्हाला होतील तितक्या जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो, चांगला शॉट गॅप मध्ये, जणू काही चाबूक शॉट मात्र खेचून मारलाय. तलवार फिरवली, वार झाला आणि मोठा वार, आणि हा केलेला मात्र आपण पाहिला तर चेंडूवर अत्याचार, चौकार. फटका खेचला, चौकार प्राप्त केला. निलेश्वर हे आक्रमण आदित्य खासियत आहे या खेळाडूची, आणि जसा चौकार खेचला गेलाय, परंतु निलेश बंदरे आता या गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल घडवतील का? कारण की निलेशची गोलंदाजीमध्ये बदल विविधता आपण बघितलं तर आहे. पुन्हा उडवलाय ताकद. यावेळेला आपण पाहिलं चौकारानंतर दुसरा मोठा विस्फोट केला मैदानाच्या आतमधून. आदित्य नाम ही काफी आहे आणि ठोकला षटकार. षटकार चौकार निलेश बंदरे आपण पाहिलेत. ज्या खेळाडूला मात्र इन होताना आपण बघितलं, ही बॉलिंगची जी धुरा आहे ना, ती धार आहे ना, ती वाढते आपण बघितलंय. परंतु इकडे ज्याप्रमाणे त्यांना टार्गेट केलंय, मग थोडंसं नुकसान देखील होताना पाहायला मिळालंय. ऑफस्टंपच्या बाहेर पंच केला जातोय. पुन्हा एकदा कॅप मध्ये, कॅप मध्ये फटका छान खेळला जातोय. फिल्डर मात्र आपण पाहिलं तर पोहोचतायत, परंतु धावा मात्र मिळत आहेत. आदित्यने एका बाजूने जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी नुसती घेतली नाही तर आपल्या संघाला पुढे घेऊन जाणार आहेत. आता हेच मात्र सांगतायत. धाव फलक पोचलं गेलंय 13च्या घरामध्ये आणि चेंडू कंप्लीट झाले त्या ओव्हरमध्ये 4. सफळ झाले. फाईन लेग क्षेत्र निवडलं गेलंय खाली क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने करते प्रस्थान. या ओव्हरमध्ये तर पाहायला मिळतो आणखी एक मोठा फटका, चौकार. 4 धाव संख्या 17च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे आणि चेंडू पण पाहिले तर कंप्लीट झाले त्या ओव्हरमध्ये 5. मोठी सुरुवात हवी होती ती मिळवली. ज्या प्रकारे आतापर्यंतचा आपण बघितलं, जो खेळ मात्र आपण पाहिलं तर दर्शवला गेलाय आदित्यने, छान खेळ केलाय. इथे आपण पाहू शकतोय तर ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे ह्या चेंडूची हाताळणी केली गेली आहे. परंतु बघा थोडंसं तर मोकळा श्वास घेतला असेल निलेश बंदरेने, कारण की या ओव्हरमध्ये तब्बल धावा अफळातून मात्र बॅटिंग, अफळातून क्रिकेट खेळलं आणि तब्बल धावा किती आल्या फलकावर आपण बघितल्या तर 17 धावा या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ 17 कंप्लीट आपण पाहिलं तर आणखीन 6 चेंडूचा खेळ शेष असेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येतील आता मिस्टर आयुष वाघे. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 17 दुसरा ओव्हरला मात्र आता आपण पाहिलं प्रारंभ होत असताना पाहायला मिळतंय आपल्याला. बघा जिथे स्टार्ट कन्वर्ट करून दिला आदित्यने. एका बाजूने आपण बघितलं तर आपली जबाबदारी पूर्णपणे आता मात्र पूर्ण केली. दुसऱ्या बाजूने सचिन आपण पाहिलं तर ह्याचे नाव आपण पाहिलं ना तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा खेळ अनेक वेळा त्यांनी केलाय. अनेक वेळा आपल्या संघासाठी पण बघितलं तर मॅच विनिंग पाऱ्या खेळल्या आहेत.
एक पराक्रम तर मला अजून देखील आठवते की एका ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार उत्तुंग ते देखील ठोकले गेले होते फक्त टायमिंग साधून. बॉलर आलाय आयुष वाघे, मात्र त्यांचा पहिला जो आलेला बॉल पाहायला मिळाला बाउन्सर. बाउन्सर हाताळल्यानंतर त्यांना सांगितलं वाईट. वाईट नंतर आपण बघितलं की एक बाउन्सची चेतावणी देखील त्यांना दिली आहे. पुन्हा तुम्ही हाताळू शकत नाहीये. धावसंख्या 18. खेळायचा होता आडव्या बॅटनं चेंडूला, परंतु आपण बघितलं तर तिथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालं. तिथे आपण पाहू शकतो की थोडंसं प्लॅन मिस हे समीकरण बघायला मिळालं. मग पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला 17 मिळाल्यात, या ओव्हरमध्ये तुम्ही 10 ते 12 जरी मिळवल्या तरी पण देखील चांगल्या होऊ शकत आहेत. परंतु बॉलर खेळू देतील का की बॅटर मात्र आपण बघितले तर सचिन कवळे. आता त्यांचा विचार इंटेन काय असेल, या ओव्हरला कशा प्रकारे फेस करतील. जर विचारधारा असेल ना की 30 किंवा 30+ पुढे जायचं, तर मग या ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर सचिन यांना देखील एका बाजूने एक कठीण पवायला प्रयत्न सॉफ्ट हँडने खेळलाय. चालाकी दर्शवले गेले की फक्त आपण पाहू शकतो की एक स्ट्राईक मात्र आपण रोटेट करूया आणि आपल्या साथीदाराला स्ट्राईक एनकडे आणूया. तो चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांनी आतापर्यंत आपण पाहिलं तर आपल्या संघाला चांगल्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये दिल्यात आणि त्यालाच आता बोलवलंय पुन्हा स्ट्राईक एनकडे. अकूट टप्प्याची लेंथ होती, मात्र आपण पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. पाहू शकतो या क्षणाला नेमकं झालंय काय, तर धावा जोडल्या जातील 2. इकडे पाहिलं तर आपण जवळजवळ हुक फटका मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. 2 धावा पुन्हा मिळते, धावसंख्या पोहोचली जाते. आपण बघितलं तर या 2च्या आकड्याने 21च्या घरामध्ये हवेत फटका. आता पाहिला पण तर मग फिल्डर आहेत तिकडे, फिल्डर आहेत आणि जवळजवळ नो बॉल. नो बॉलचा इशारा मात्र दिला जातोय. नेमकं काय घडलंय तर अंपायर्सने इशारा नो बॉलचा दिला गेलाय. बाउन्सर मात्र यस डेफिनेटली आपण पाहिलं की एक बाउन्सर त्यांनी नक्कीच पहिला हाताळला होता. यानंतर जर दुसरा बाउन्सर असेल आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हरची आपण पाहिलं चेतावणी दिली देखील होती आणि तिथेच आपण पाहिलं की नो कॅच पकडला गेला होता. आपण पाहिला तर त्यानंतर आपण बघितलं की हा नो बॉल आणि नो बॉल नंतर आपण पाहू शकतो या वेळेला नेमकं झालंय काय, तर जी कॅच पकडली होती त्याचं मात्र आपण बघितलं की बेनिफिट मिळेल. आता फ्री हिट, फ्री हिट खेळण्याची संधी. आयुष वाघे थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू येत नाहीये, शरीराचा वेध घेतला जातोय. थोडंसं पण बघितलं तर मग बॉडीचा वेध घेतला जातोय. अडचणीमध्ये थोडंसं बॅटरला आणलं होतं, परंतु एकदा मात्र जरूर प्राप्त होताना पाहायला मिळेल, कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली जाते या सिंगलने. टीमच्या टोटलमध्ये हलकीशी वाढ, 25 धावा फलकावर आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळला जातोय फटका. आपण पाहिला एक तरी मिळणार आहे सोप्या पद्धतीने. दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल, दुसरी देखील पूर्ण, कदाचित तिसरीचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेकी आली आहे, 3 मिळाल्या. चौथी घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु आदित्य सांगतात नको, 3 मिळाल्यात त्याच्यामध्येच आपण समाधानी राहूया. आणि या 3 मध्ये आपण बघितलं तर मग नेमकं काय झालंय तर टोटलमध्ये वाढ झाले. हो, टोटलमध्ये वाढ झाले आणि टोटल जाऊन पोहोचला गेला आहे तो 28च्या घरामध्ये. टार्गेट सेट झाले आता मात्र आपण पहिला जिंकण्यासाठी 29 धाव्यांसह 2 ओव्हरमध्ये. पहिला पण तर पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या संघाच्या समोर.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. विजय शेठ पाटील चषक 2026 मध्ये फायनल डे आहे या स्पर्धेचा. मॅच मात्र चालू आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच, दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये जुऱ्या डाबाला सुरुवात होईल. 28 धावा बनवलेल्या आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स कामान या संघाने. दोन्ही बॅटर चांगली कामगिरी केली आहे. या दोन्ही बॅटरने सचिन अँड आदित्य बरफ त्यांच्या माध्यमातून 28 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 29 धावांचं लक्ष्य असेल पीर बाबा पापडी या संघाला. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता पॅव्हेलियन मधून कोणते दोन बॅटर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 29 धावांचं लक्ष्य असेल पापडी या संघाला. त्यांना रोखण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स कामान देखील सज्ज झालेले आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घेतलं जाईल त्याच्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक खाते स्वागत असेल. विजय शेठ पाटील चषकामध्ये अंतिम दिवस. मॅच मात्र चालू होईल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत या असोसिएशन मध्ये. बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्र वाघे अँड निलेश बंद्रे पीर बाबा पापडी संघाच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरता या दुसऱ्या डावाचे भरपूर उन्हाचा तडाखा नक्कीच वाढत चाललेला आहे. फेब्रुवारीचा महिना आणि या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सुरू असलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. विजय शेठ पाटील चषक 2026 हे दमदार आयोजन आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससून नगर संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. जबरदस्त आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे या संघाच्या माध्यमातून. अतिशय छान ही स्पर्धा आपण 4 दिवस नक्कीच पाहत आहोत. या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. चेतन बरफ बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. चेतन बरफ सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. 29 धाब्यांचं लक्ष्य असेल पापडी या संघाला. स्ट्राइक एंडला जयेंद्र वाघे, नॉन स्ट्राइक एंडला निलेश बंद्रे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल चेतन. रनअप मध्ये मिस्टेक. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 29 लक्ष असेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅटरला आक्रमण करावं लागेल, चढवावं लागेल. कामन संघाच्या विरुद्ध जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत जयेंद्रजी वाघे. स्ट्रायकिंग एंडला असतील. बॉलर तयार चेतन बरफ. पहिला बॉल या षटकातील. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल चेतन बरफ. लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये चेंडू. चेंडू जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. पुंडलिकजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे.
त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल विजय शेठ पाटील साहेब चषकामध्ये. या विभागातील दमदार व्यक्तित्व, जबरदस्त, नक्कीच त्यांचं सहकार्य लाभलं गेलेलं या स्पर्धेकरता त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुंडलिकजी पाटील साहेब आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. वेलकम. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. राकेश आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण पैकी होईल बॉलचे, खराब कॉलिंग आणि फलंदाज बाद होईल मिस्टर निलेश बांद्रे. बॅक टू द पवेलियन, गॉन. नियंत्रण नव्हतं, धावत सुटला होता, कॉलिंग नव्हती दोन्ही बॅटर मध्ये आणि खराब कॉलिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून विकेट झालेली आहे डाऊन. पापडी संघाची निलेश बांद्रे हा बॅटर बाद झालेला आहे. 0 या अंकांवरती डायमंड डक वर आउट झालेला बॅटर निलेश बांद्रे. तर त्याच्या जागेवर नवीन इन्फॉर्म बॅटर सज्ज होईल सोहन दळवी, मागील मॅचचा हिरो, ज्याने जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. तोच बॅटर इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये सोहन दळवी ऑन अ नॉन स्ट्राईक खेन. तर स्ट्रायकिंग एंडला मिस्टर जयेंद्र वाघे हार्ड हिटर या पापडी संघाचा जयेंद्र असेल स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस बॉल च्या भूमिकेमध्ये ते आपला पाहायला मिळत आहेत. च्या भूमिकेमध्ये ते आपला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फिटनेस त्यांची आहे. बॉलर तयार चेतन बरफ. फुलटॉस बॉल चुकी केलेली आहे बॉलरने. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. मयूर शेंडे सरांचा आलेला आहे आणि 2+1 3 धावा मिळतील या फटक्यावरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 11 या अंकावरती बदलले गेलेले आहे. चेंडू टाकून झालेले आहेत. या ओव्हर मध्ये 4 फ्री हिट बॉल असेल. यस, या 2 धावा असतील. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेतन बरफ फ्री हिट बॉल असेल या षटकातील. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह मध्ये चेंडू खाली सचिन. फ्री हिट बॉल आहे. सुंदर क्षेत्ररक्षण एफर्ट लावले जातात गावदेवी स्पोर्ट्स कावड संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला सोहन दळवी असेल. चेतन बरफ 5 बॉल मध्ये 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. शेवटचा बॉल असेल. या वेळेला अपील केले लाऊड. बॅटची एज अँड फलंदाज बाद होईल मिस्टर सोहन दळवी. बॅक टू द पवेलियन, गॉन. चला चिठ्ठ्याचा डाव आम्ही करणार आहोत. चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा संघाचा संघनायक, त्यानंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडवाल चा कर्णधार आलेला आहे. उमेला फाटा संघाचा कर्णधार आपण या. त्यानंतर विजयी संघाचे विजयी संघाचं नाव दिलेलं आहे चिठ्ठ्यांमध्ये. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. धावसंख्या आहे एकंदरीत 11 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. किती धावांची गरज असेल आमचे स्कोअर माहिती देतील. 18 धावांची गरज. 6 बॉल 18 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पापडी या संघाला स्ट्राईक एंडला
जयेंद्र वाघे असेल. 9 सेकंडला आयुष पिता पुत्र जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करणार आहोत. चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा, आई सोनसरी स्पोर्ट तामडमाल, त्यानंतर विजयी संघ 3 संघ असतील. पहिलाच बॉल करारा प्रहार, चेंडू जाईल आर पार, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी षटकार. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमहाल या संघाला बाय मिळालेली आहे. अभिनंदन आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमहाल. 1 साल फ्री दिले जाईल. चिठ्ठ्यांच्या माध्यमातून ते पुढे आलेले आहेत. नशिबाची साथ या संघाच्या बाजूने आहे. पहिली मॅच त्याच्या विरोधात संघ अवेलेबल नव्हता, त्यानंतर दुसरी मॅच आपल्या कर्तृत्वाने त्याने जिंकलेली होती. आता मात्र चिठ्ठ्यांमध्ये ते पुढे आलेले आहेत. गुरु करताय चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण गुरुनाथ त्याच्या माध्यमातून चेंडूने वळण घेतलं होतं. त्याच्याकडनं या अपेक्षा नाहीयेत त्याच्या संघाला, परंतु मिस्टेक झालेली आहे. धावसंख्या 21 या अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. राकेश गोवारी कमबॅक करावे लागेल या बॉलरला. ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस जर पाहिलं तर डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केले होते अरविंद याने, परंतु त्यांच्या आवाक्यापासून चेंडू थोडासा दूर ट्रॅव्हल झाला होता. चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. संघ धावसंख्या 22 वर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. 7 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला सोहन दळवी. 3 मध्ये 7 धावा. आयुष असेल स्ट्रायकिंग एंडला. राकेश गोवारी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका. फोर्स केल्या बॉलला. चेंडू जाईल भूषणाच्या हातामध्ये एका टप्प्याने आणि हे एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या पोचली गेलेली आहे 23 या अंकांवरती. बॅटर ऑन स्ट्राईक जयेंद्र. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न महेंद्र आहे त्या ठिकाणी. फेकी होईल बॉलची. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये पाहणे गरजेचं आहे. ऑन फील्ड अंपायर कॉल रिफर केलेला आहे 3ऱ्या पंचांकरता. रनआउट साठी जबरदस्त या ठिकाणी स्थितीमध्ये रंगले गेलेला आहे मॅच. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न होता जयेंद्र याचा. आपण पाहणार आहोत 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. बॅटर सेफ किंवा बॅटर आउट असेल. जबरदस्त कहाणी या मॅच मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स कामन, त्याच्या विपक्षामध्ये पापडी संघ. जबरदस्त बॅटल रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करत आहेत आपल्या संघांकरता. कोणता संघ पुढे येईल या मॅच मधून. अमृत देखील आलेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच दाखल झाले आहेत या आयोजनाकरता. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. वेलकम अमृत परेड. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज बाद मिस्टर जयेंद्र वाघे. एकच धाव मिळेल या फटक्यावर. आता मात्र 1 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावांची गरज. 5 धावाची गरज असेल. बॅटर असेल नव्यानेच एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. डू ऑर डायची मॅच दोन्ही संघांकरता. 1 बॉल 5 ची गरज. राकेश गोवारी संघाचा कर्णधार, तर नवीन बॅटर निवृत्ती वनगा मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. 1 बॉल 5 रन्स. करो या मरो ची स्थिती आता मात्र निर्माण झालेली आहे. राकेश गोवारी बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल. स्ट्राईक एंडला निवृत्ती वनगा असेल. यावेळेस
आलेला आहे डॉट बॉल आणि हा सामना जिंकलेला आहे आई गावदुबे स्पोर्ट्स कामन या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदुबे स्पोर्ट्स कामन संघ अँड हार्ड लक. पीर बाबा पापडे, जयेंद्र वाघे, निलेश बंद्रे, आयुष वाघे अँड ऑल टीम. जबरदस्त एफर्ट कामन संघाच्या माध्यमातून सामन्याला जिंकलेला आहे. डिफेंड केलेला आहेत या धावा राकेश गोवारी याने. चला टॉस करण्याकरता